श्री शिवलीलामृत अध्याय 15वा. ओवी क्रमांक 167 पर्यंतचा कथाभाग आपण मागील भागात पाहिलेला आहे. आता ओवी क्रमांक 168 पासून पुढील कथाभाग या भागात पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्रुती स्मृती पुरस्कृत असा जो धर्म त्याची पुनर्स्थापना करून स्वामींनी पुन्हा अद्वैत भाव हा समाजापुढे आणला. या प्रकारे स्वामींच्या रूपाने त्या भक्तवत्सल आदिनाथांनी हा अवतार धारण करून फार मोठे कार्य केले. वरील अधर्माचा भार हलका केला. खरोखरच त्या भगवान शिवाची अद्भुत लीला ती काय वर्णावी. तो भगवंत सर्वांना स्वानंदाचे सुख तर देतोच, तसेच तो निज भक्तास अंतकाळी स्वपदास घेऊन जातो. जे या भगवान शिवाचे श्रद्धाळू भक्त आहेत त्यांनी त्यांच्या पंचाक्षरी षडाक्षरी सिद्ध मंत्राचा जप अवश्य करावा. अशा जपकर्त्याचे नामधारकाचे कल्याण भगवान भोलेनाथ स्वतः करतात. शिवमंत्र इतका थोर आहे की त्या सिद्ध मंत्राच्या जपानेच दाशार्ह राजा, राणी कलावती, बहुला, विदुर ह्यांच्यासारख्यांना सद्गती मिळाली आहे. शबर हा खरं तर भिल्ल, पण तोही तरला. त्याच्या पत्नीने शिवास भस्म देण्यासाठी स्वतःचा देह अर्पण केला, पण तिचाही उद्धार झाला. राणी सुमती आणि राजपुत्र भद्रायू ह्यांचे शिवयोग्याच्या मार्गदर्शनाने शिवनाम आणि शिवकवच धारण करताच ते दोघेही पावन झाले. मैत्रेयीच्या सल्ल्यानुसार सिमिंतिनीने शिवोपासना करताच तिचा यमुनेच्या डोहात बुडालेला पतीही वाचला. पराशर ऋषींनी रुद्रोदकाचे सिंचन करून राजपुत्राचे मृत्यूगंडांतर टाळले. असेही शिवकवच, रुद्र, षडाक्षरी शिवमंत्र आणि पंचाक्षरी शिवमंत्र हे जीवोद्धारक आहेत. अर्थातच त्याचा उपयोग वा फायदा हा केवळ श्रद्धाळू भक्तांनाच, अभक्तांना त्याचा काय उपयोग. गर्गमुनीसारखे थोर सद्गुरू आणि दाशार्ह राजांसारखे निष्ठावंत भक्त ह्यांचाच या मंत्रांनी उद्धार होणार. भद्रायू सारखा शिष्य आणि शिवयोग्यासारखा सद्गुरू लाभले तर ही शिवोपासना उपदेशकास आणि आचरकास नक्कीच शिवपदास नेल्याशिवाय कशी राहील. कलियुगात एका अडक्याला 3 गुरु मिळतात, पण सद्गुरू भेटत नाही. सद्गुरू भेटणे, त्याचा लाभ होणे आणि त्यांच्याकडून उपदेश मिळणे ही परमभाग्याची गोष्ट आहे. शिष्याचे उद्धरण हे केवळ सद्गुरूच करू शकतात. जे मनात द्रव्याची अपेक्षा बाळगून शिष्योपदेश करतात, जे उगाच शिष्यांचे कान फुंकतात, जे उगाच त्यांना नवनव्या साधना करायला लावतात, जे शिष्य अभाविकपणे गुरुच्या उणीवा शोधतात, त्याला नावे ठेवतात, असे वर्तन करणारे गुरु आणि त्यासारखे शिष्य हे दोघेही शेवटी नरकात जातात. आजकालचे गुरु काय किंवा शिष्य काय हे केवळ कोणत्या ना कोणत्या तरी स्वार्थानेच एकमेकांच्या जवळ येतात. या कलियुगात दाशार्ह राजासारखा शिष्य लाभणे फार दुर्मिळ आहे. जो खरा सद्गुरू असतो तो निरपेक्ष असतो, त्याला कोणाच्याच द्रव्याचा लोभ नसतो. जे खरे शिष्य असतात ते तन मन धनाने सद्गुरूच्या ठाई समर्पित असतात. दाशार्ह राजा हा त्या शिवमंत्राने तरला, पण सध्याच्या युगातले लोक मात्र केवळ द्रव्यार्जनाच्या मागे लागल्याने भुलून गेलेले आहेत. पूर्वी कृत्ययुगामध्ये मृत्यू आल्यानंतर जेव्हा अस्थी पडतील तेव्हा प्राण मोकळा होत असे. तोवर अरण्यात साधना करावी लागत असे. पुढे त्रेतायुगात कातडी झडू लागले की लगेच प्राण मोकळा होत असे. द्वापार युगात जोवर माणसाची नाडी सुकत नाही तोवर प्राण राहत असे. मागील युगात माणसाचे जीवनमान हे साधारण असे. त्या काळी लोकांना दीर्घायुष्य असल्याने त्यांच्या हातून अनेक उपासना, वृत्ताचरण आणि अनुष्ठाने घडत. पार माणसांच्या अंगावर वारूळ तयार होईपर्यंत त्याने तप केले की त्यास परमेश्वर भेटत असे. देव ते जीवावर प्रसन्न होऊन त्यास उद्धरून स्वपदी नेत असे. सध्या अशा या कलियुगात माणसाचे जगणे हे अन्नावर अवलंबून असल्याने जोवर अन्न मिळते तोवर तो जगतो आणि ते मिळेनासे झाले की तो मरतो. हे त्याचे जीवन साधनारहितच जास्त असते. या मानवी देहाचा काहीही भरवसा नाही. कधी यमाचे बोलावणे येईल ते सांगता येत नाही. असे मानवी जीवन असताना या भगवंतासच जीवाची दया आली आणि अल्पावधीत जीवाचे उद्धरण होईल, त्यास मोक्षात जाता येईल असा साधा सोपा मार्ग काढून देण्यात आला. आता हा अल्पस्वल्प मार्ग कोणता असे जर विचाराल तर तो एकच, म्हणजे एका सद्गुरूस अनन्य भावाने शरण जाणे. जो सद्गुरूस शरण जातो त्यास अन्य कोणत्या साधना मार्गाची गरज लागत नाही. मात्र हा शिष्याचे कल्याण करणारा सद्गुरू कसा असावा तर तो वामदेव, गर्गमुनी, शुक, पराशर ह्यांच्यासारखा असावा.
शिष्यांनी पण पूर्ण भाविक असावे, त्यांनी सद्गुरूलाच परमेश्वर मानावे. जर हे घडले तर या स्वल्प वाटेने जीवाचे उद्धरण होते. श्रीधर कवी श्रोत्यांना म्हणतात की ज्या एका सिद्ध मंत्राने ऋषी मुनी भक्त भाविक हे तरले आणि तुम्हीही तरू शकता, तो शिव पंचाक्षरी किंवा षडाक्षरी मंत्र मी या आधीच तुम्हाला सांगितलेला आहे. त्याच मंत्राने भद्र उतरला. दाशार्ह राजाचे उदाहरण झाले. तोच सिद्ध मंत्र शिवयोग्यांनी राणी सुमतीस दिला. ज्या मंत्राने बहुला तरली, विदुराचाही उद्धार झाला. सिमंतिनीस तिचा पती परत मिळाला. तो पंचाक्षरी षडाक्षरी मंत्र, शिवकवच, रुद्रपठण, महामृत्युंजयाचा जप या सर्वाबाबत मी तुम्हास या ग्रंथात माहिती दिलेली आहे. आता श्रोतेजन हो, या सध्याच्या काळाचा विचार करता ते सिद्ध मंत्र त्या प्रभावी साधना असताना आता मात्र लोकांचा उद्धार का होत नाही असे जर तुम्ही विचाराल तर हे सांगावे लागेल की सांप्रतकाळी जपकर्त्याच्या मनाची तेवढी शुद्धता नाही हे त्याचे कारण आहे. जर भक्ताचे मनन शुद्ध पवित्र असेल तर त्यास पूर्वीसारखा लाभ होईल. मात्र त्या फलप्राप्तीसाठी उपासकाने विशुद्ध मनाने जप करावा. नित्य शिवलीलामृताचे वाचन करावे. श्रवण पठन मनन चिंतन करावे. संसार प्रपंच करीत असताना आपण जसे नेहमी सावध असतो तसेच आपण आपल्या ईश्वर उपासनेतही सावध असायला हवे. अहोरात्र शिवनामाचा, ध्यानाचा, चिंतनाचा मनाचा छंद लावून घ्यायला हवा. तसे जर कराल तर तुम्हाला कशाचीच उणीव पडणार नाही. कलियुगात जेव्हा सामान्य जीवास त्रास व्हायला लागला, स्वधर्म नाहीसा होऊ लागला, तेव्हा भगवान शिवाने लोक उद्धारासाठी शंकराचार्यांच्या रूपाने अवतार घेतला आणि जैन मताचा वाढता प्रभाव मोडून काढला. असा हा धर्मरक्षक, पतित उद्धारक भगवान शिव जो अपर्णेचा पती आहे, त्याचे आपण स्मरण केले तर आपल्या सर्व भवभयाचा नाश होतो. जे लोक केवळ अहोरात्र लौकिकाच्या विचारात गुंतलेले असतात, जे भक्ती करीत नाहीत, जे अभागी जीव जन्मतात, वाढतात आणि एक दिवस मरून जातात, जन्मास आले, प्रपंचात गुंतले आणि एक दिवस मेले, अशा अभक्तांचे जगणे हे सुद्धा मरण्यासारखेच आहे. जे जन्मास येऊन आत्मकल्याणासाठी काही साधना करीत नाहीत ते अंती यमलोकात जातात आणि नरक यातना भोगतात. पुन्हा अशा अभाग्य जीवांना त्याच्या कर्मानुसार विविध योनीत जन्म घेऊन नाना प्रकारची दुःखी भोगावी लागतात. म्हणून माझे तुम्हा सर्वांस हेच सांगणे आहे की ईश्वरचरणी दृढ भाव ठेवून तुम्ही या शिवलीलामृताचे अमृतपान करा. त्याने तुमचे जन्म मरणाचे फेरे नक्कीच चुकतील. जे नित्य शिवस्मरण करतात अशा ब्राह्मणासह अन्य सर्व जाती जमातीतील लोकांनाही शिवनाम हे तारकच आहे. पण प्रत्यक्षात मात्र आता ब्राह्मणच हे शिवनाम विसरून आपल्या संसार प्रपंचात गुंतले आहेत आणि तेच शिवस्मरणापासून दूर झाले आहेत. जे क्षत्रिय आहेत ते आपापल्या शस्त्रे आणि युद्ध सामग्रीची धार पाहत केवळ युद्ध करण्यास गुंतले आहेत. वैश्य आपल्याला आपला व्यापार धंद्यातून केवळ अधिकाधिक पैसा कसा मिळेल ह्याचा विचार करत आहेत. त्यांना त्यांच्या तराजो काट्यापुढे शिवस्मरणाची आठवण ती काय. कुणबी लोकांचे तर विचारायलाच नको. त्यांचे काय, त्यांना घरदार नसल्याने ते घर उभारणीचा विचार करीत असतात. त्यामुळे त्यांना सुद्धा शिवस्मरणाचा विसर पडला आहे. तसेच सोनार, सुतार, कासार ह्या प्रत्येकाला त्यांचा व्यवसाय प्यारा, जो तो त्यात दंगलेला. मग शिवस्मरण ते कोण करणार. अशा प्रकारे प्रत्येक जेव्हा त्याच्या विवंचनेत अडकलेला असल्याने कोणासही त्या हितकारक शिवनामस्मरणाची आठवण म्हणून राहिलेली नाही. त्यामुळेच त्यांचे जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका होत नाही. जन्मायचे, जगायचे, मरायचे आणि पुन्हा कोणत्या तरी जन्मास यायचे हा 184चा फेरा सतत चालूच आहे. त्यातून जर सुटायचे असेल तर त्यासाठी शिवनामस्मरण हा एकच तरुण उपाय आहे. त्यामुळेच पापी लोकांचा उद्धार करण्यासाठी श्रेष्ठ असा हा शिवलीलामृतासारखा ग्रंथच उपयोगी आहे. या ग्रंथाचे जे भक्त भाविक श्रवण पठन करतात ते अंती शिवस्वरूपाशीच एकरूप होतात. शिवोपासनेचा एक भाग म्हणून उपासकांनी शिवाचे ध्यान करून एका मंडलामध्ये 42 दिवसात 7 पारायणे करावीत. तसे केल्यास त्या भक्तावर शिवगौरी प्रसन्न होऊन त्यास दर्शन देतात, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा या ग्रंथाचा महिमा आहे. दर श्रावण महिन्यात एक जरी आवर्तन केले तरी त्या भक्तांचे घरी भगवान शिव हे नित्य निवास करतात.
ज्याप्रमाणे एक कामधेनू प्राप्त झाली असता सर्व इच्छा पूर्ण होतात, त्याप्रमाणे ज्याच्यावर भगवान शिव हे प्रसन्न होतात त्यास कसलीच चिंता राहत नाही. शिव पंचाक्षरी मंत्राचा नित्य जप आणि एकाग्र मनाने या ग्रंथाची पारायण हा शिवकृपा प्राप्तीचा एक साधा सोपा असा मार्ग आहे. शनिप्रदोष, महाशिवरात्र ह्या पर्वणीस 3 आवर्तने घडली तर सर्व बंधनातून उपासकास त्वरित मुक्ती मिळते. आता कदाचित श्रोत्यांच्या मनात अशी शंका येईल की त्या दाशार्ह राजाच्या अंगातून त्याची पापे काकरूपाने बाहेर पडली, मग त्या शिवपंचाक्षरी मंत्राने आमचे पाप का बाहेर पडले नाही? तर श्रोते हो, त्याबाबत काय सांगतो ते नीट लक्ष देऊ नये का? उगाच नसते शंका घेऊ नका, कारण त्या व्यास महर्षींनी जे स्कंद पुराणात लिहिले तेच मी निवेदन केले आहे. यास कोणीही असत्य म्हणण्याचा वेडेपणा करू नये. तसे केल्यास त्याच्या जिभेस किडे पडतील. मात्र जे कोणी त्या दाशार्ह राजाप्रमाणे विश्वासपूर्वक हे शिवनामस्मरण करेल त्याची पापे निश्चित जळून भस्मसात होतील. या ग्रंथाच्या 14 अध्यायात जे शिवमंत्र आले आहेत त्या मंत्राची ज्याने ज्याने उपासना केली त्या सर्वांचा उद्धार झाला आहे. शिवकवच धारण केल्याने भद्रायूचे, शिवमंत्राने शारदेचे, रुद्रावर्तनाने भद्रसेन राजाच्या पुत्राचे जसे रक्षण झाले तसे ते तुमचेही होईल. शिवोपासनेत खंड नको म्हणून भिल्लिनीने स्वतःचा देह जाळला तरी ती नैवेद्य मागताच परंतु जिवंत झालीच ना. बौला ही खरं तर किती पातकी, दुराचारी, अधम, पण तिचेही शिवपूजनाने कल्याण झाले. विदुराचाही उद्धार झाला. वामदेवाच्या अंगीचे भस्म अंगास लागताच ब्रह्म राक्षसाचा उद्धार झाला. कलमाश पादरायाची शापमुक्तता झाली. शिवाने त्या चिलया बाळासह त्याच्या माता पित्याचे उद्धरण केले. दाशरह राजा आणि त्याची पत्नी कलावती ह्यांना शिवमंत्रानेच मुक्ती लाभली. कीर्तन श्रवणाच्या साधनेने व्याधाचा उद्धार झाला. शिवोपासनेच्या छंदाने गोबालकाचे कल्याण झाले. असे हे भगवान शिवाचे पंचाक्षरी आणि षडाक्षरी दोन्ही मंत्र हे फार प्रभावी आहेत. शिवकवच, शिवाचा महामंत्र, मृत्युंजय जप, भस्म मंत्र, रुद्रावर्तन ह्या सर्व गोष्टींना शिवोपासनेत फार महत्व आहे. ह्या गोष्टी फार विख्यात आहेत. हा सर्व भाग शिवलीलामृताच्या 14 अध्यायात सांगितले. नंतर 15वा अध्याय हा जगद्गुरु शंकराचार्य यांच्या विषयीचा आहे. शिव हे स्कंदा सांगतात की जे कोणी या मंत्राचा नित्यजप करतात त्यांच्यावर मी प्रसन्न होऊन त्यांना दर्शन देतो. जे भक्त या ग्रंथाचे पठण करतात त्यांच्यावर पार्वती माताही प्रसन्न होते. मी स्वतः देखील शिवकृपा प्राप्तीसाठी ह्याच शिवमंत्राचा नित्यजप करतो. जे गिरिजनाथाने स्कंदास सांगितले तेच मी तुम्हाला इथे सांगत आहे. ह्यात मी माझ्या पदरचे काहीही सांगितलेले नाही. कृपया तशी कोणीही भक्तांनी शंका घेऊ नये. आता कुणाच्या मनात अशी शंका येईल की जर शिवलीलामृत हे तर मग हा 15वा अध्याय लिहिण्याचे कारण काय? तर त्याचेही मी निराकरण करतो. ज्या शंकराच्या कृपेने अनेक भाविक भक्तांचा उद्धार झाला, ज्यांच्या कृपेनेच माझ्या हाताने या ग्रंथाचे लेखन झाले, त्यांनीच कलियुगात लोककल्याण आणि धर्मस्थापनेसाठी हा अवतार घेतलेला आहे. शिवलीला ही अगाध आहे. त्यांच्या कृपा आशीर्वादानेच आणि प्रेरणेने मी हा 15वा अध्याय लिहिला आहे. पूर्वी ज्या म्हणून लीला घडल्या त्या सर्व 14व्या अध्यायापर्यंत वर्णन केल्या. तेच भगवान शिव हे या कलियुगात शंकराचार्यांच्या रूपाने अवतरले. त्यांचे अवतार कार्य वर्णन या अध्यायात आले आहे. ते लोकांना विशेषत्वाने समजावे म्हणून हा 15वा अध्याय लिहिला आहे. तो 15वा अध्याय या शिवभक्तांनी आदरपूर्वक श्रवण पठण करावा. तसेच या ग्रंथाचे स्नान केले नसताना किंवा मद्यपान केले असताना वाचन करू नये. या ग्रंथातील सिद्धमंत्र ही रजस्वेलेच्या कानी पडू नयेत. अभक्ष भक्षण केले असताना याचा पाठ करू नये. जो दुष्ट दुराचारी पापी नास्तिक आहे त्यांच्या कानीही या ग्रंथाचा भाग जाऊ देऊ नये. रजस्वला स्त्रीप्रमाणेच दुर्जन, निंदक, अभक्त मंडळी या ग्रंथाच्या श्रवणास अपात्र समजावीत. या ग्रंथाच्या पठणाने सर्व मनोकामना पूर्ण होतात, गंडांतरे टळतात, पापमुक्ती होते, कर्ज दूर होते. सर्व प्रकारच्या संकटापासून भगवान शिव आपल्या भक्ताचे रक्षण करतात. तसेच या ग्रंथ पठणाने 8 प्रकारचे कुष्ठरोग दूर होतात, बंधनातून मुक्ती मिळते, आयुष्य वाढते, आरोग्य प्राप्त होते, तसेच संपत्ती आणि संततीचाही लाभ होतो. तसेच या लौकिक गोष्टी बरोबरच उपासकास
सायुज्य मुक्ती, पुष्टी, तुष्टी प्राप्त होते. या ग्रंथाच्या पारायणासारखे अन्य दुसरे पारायण सुख नाही. ज्यांना इच्छा तर आहे पण 15 अध्याय वाचणे शक्य नसेल त्यांनी निदान पुढे दिलेल्या नित्यपाठाच्या 42 ओव्या तरी अवश्य वाचाव्यात. रोज सकाळी स्नान करून शांत प्रसन्न मनाने या 42 ओव्यांचे जरी श्रद्धेने भक्तीने पठण केले तर त्या भाविकास संपूर्ण ग्रंथ पठणाचे पुण्य पदरी पडते. शिवलीलामृताच्या 15 अध्यायातून तुम्हा भाविक भक्तांच्या सोयीसाठीच या 42 ओव्या खास निवडून काढलेल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की त्या नेमक्या 42 ओव्या कोणत्या, तर त्याही तुमच्यासाठी पुढे देत आहे. नित्यपाठाच्या 42 ओव्या, त्यांचा अर्थ. हे ओंकार स्वरूपा, हे शिवशंकरा, तो परिमितीच्याही पलीकडला, आदी अंत नसलेला, मायातीत आणि पूर्ण ब्रह्मानंद सुखदाता आहेस. हे गणेश दाता, हे जगदीश्वरा, तुला नमन असो. हे पुराण पुरुष असून तू ज्योतिर्मय आहेस. हे सकल मायाचक्र चालवणारा, तू सूत्रधार असून तू अविनाशी आणि नाना वेश धारण करणारा आहेस. हे विरूपाक्षा, हे पंचवदना, तुझा जय जयकार असो. तूच सकल कर्मांचा करता करविता असून तू चैतन्य रूप आहेस. हे मदनांतका, हे मनमोहना, तुझा जय जयकार असो. ज्या ठिकाणी नित्य शिवाचे भजन, पूजन आणि नामस्मरण चालते तिथे भुक्ती, मुक्ती, आनंद आणि कल्याण हे असतेच. तिथे कोणत्याही स्वरूपाच्या संकटाचा किंवा बाधेचा त्रास होत नाही. शिवाचे पावन नाम हे सहज खानाखुणा म्हणून हास्यविनोदाने घेतले तरी लोखंडास परिसाचा सहज जरी स्पर्श झाला तरी त्याचे सोने होते. तसेच जीवाचे कल्याण होते. जसे नकळत आपण अमृत प्राशन केले तरी देह हा पावन होतो. योग्य ते औषध नित्य नियमाने घेतले की आधी व्याधी दूर होते. त्याप्रमाणे शिवाचे नाम हे अतिपवित्र, मंगल आणि हितकारक आहे. ते भवसागरात तारक आहे. तो शिव तुमच्या आमच्या देहात आत्मस्वरूपाने वसलेला आहे. त्या शिवाचा जय जयकार असो. हिमकणीचे मन रंजन करणारा, स्कंद आणि गणेशाचा पिता, मदनाचा सहारक, भवभय भीती हारक सदाशिवा, हे वामदेवा, हे शिवशंकरा, तू देवांचाही देव महादेव आहेस. तू अर्धनारी नटेश्वर आहेस. तू गिरिजेचा पती आहेस. हे देवा, तू पृथ्वीरूपी मानस सरोवरात विहार करणारा हंसराज आहेस. तुझा आरंभ, मध्य आणि शेवट या कशाचाच अंत लागत नाही. तूच करता आणि करविता आहेस. तू केव्हा, कुठे आणि कसा प्रकट होशील ते ब्रह्मादिकांनाही सांगता येत नाही. तू भक्तांची मनोरथ जाणणारा आणि त्यांना सर्व कार्यात मदत करणारा आहेस. जो कोणी मुखाने सदाशिव हे 4 अक्षरे उच्चारतो तो भाग्यवान आहे. तो त्या नामानेच हा भवसागर तरून जातो. धर्मशास्त्रात विविध पातकांचा नाश होण्यासाठी अनेक प्रायश्चित्ते सांगितलेली आहेत, पण त्या सर्वांपेक्षा ही शिवनामाचा जप हे श्रेष्ठ असे प्रायश्चित आहे. नामाचा महिमा हा तर थोर आहेच, पण त्याबरोबरच जर त्यास प्रदोष व्रताची जोड दिली तर उपासकास शिवकृपेने विविध सिद्धी प्राप्त होतात. हे पंचवदना, हे महापापाचे निर्दालना, मद, मोह आणि मत्सर दूर करणाऱ्या भगवंता, तुझा जय असो. तू हिमालयाचा जावई आहेस. तू गंगाधर आहेस. तू त्रिनेत्र, त्रितापहारक, त्रिदोष संहारक आहेस. तुझा जय जयकार असो. हे नीलकंठेश्वरा, अहिभूषणा, हे नंदिकेश्वरा, तुझा क्रोध जेव्हा अनावर झाला तेव्हा दक्षाचा यज्ञ तूच मोडलास ना. हे दानव सहारा, तुला वंदन असो. मस्तकी बालचंद्राचे कोर असलेला, त्रिपुराचे मर्दन करणारा, हे कैलासवासी निवास का, तुझ्या लीला अगम्य आणि अतर्क्य आहेत. तुझे दिव्य तेज हे कोटी सूर्यासही मागे टाकणारे आहे. तू विश्वव्यापक, विश्वेश्वर, विश्वनाथ, भूतनाथ आणि त्रिगुणधारक, त्रिमूर्ती स्वरूप आहेस. हे देवा, तो परमानंद देणारा, पवित्र, पुण्यकारका, परब्रह्म, परमेश्वर आणि पशुपतीनाथ आहेस. हे ब्रह्मानंद स्वरूपा, भद्रकारका, भोलेनाथ आहेस. तूच शिवयोग्याच्या रूपाने त्या भद्रायुस नीतिशास्त्राचे धडे दिलेस. हे भस्मधारका, हे भक्तरक्षका, हे भवभयहारका, हे आराध्या, तू सत्वरे आणि मला त्याच्या पायाशी घेऊन चल. जिथे भगवान शिवाचे नाम घेतले जात नाही ते गाव, तो प्रदेश याचा धिक्कार असो. अशा अपवित्र जागी केला जाणारा दानधर्मही पुण्यकारक ठरत नाही. जिथे सतत शिवनामाचा उच्चार केला जातो तिथे जन्म मृत्यू काळ संसार भय राहत नाही. जो भक्तियुक्त अंतःकरणाने शिवनामाचा जप करतो त्याची सर्व पापेही
कापराप्रमाणे जळून जातात. त्याचे जन्ममरणाचे फेरे चुकतात. असा जीव हा लवकरच शिवरूप होतो. सर्वसामान्य मनुष्याचे मन हे विषयी वासनांमध्ये गुंतलेले असते, पण जो भक्त नित्य शिवनामाचाच ध्यास धरतो त्यास कोणतेच बंधन राहत नाही. तो शिव कसा आहे तर तो कामरूपी हत्तीस मारणारा सिंह आहे. तो क्रोध रूपाने प्रकट होणारा भ्रमंजन आहे. तो लोभाचा मोहाचा अंधकार दूर करणारा सूर्य आहे. तो धर्मरक्षक त्रिनेत्र आणि दशभुजाधारी आहे. मत्स्यरूपी अरण्य जाळणारा, दंभ मोडून काढणारा, सहस्रनेत्र असलेला, लोभाच्या समुद्राने 3 आचमनात शोषण करणाऱ्या हे महानिवारा तुझा जय असो. आनंदरूपी कैलासावर राहणाऱ्या, निगमागमास पूज्य असलेल्या, दलितांचा उद्धार करणाऱ्या, रुंडमाळा धारण करणाऱ्या हे आदि अनादि सदाशिवा तुझा विजय असो. जे भक्त भाविक शिवाचे नामस्मरण करतात, जे रुद्राक्ष धारण करतात, जे भाई भस्म धारण करतात ते धन्य होत. सुतशोणकादिक ऋषींना सांगतात की जे भस्म धारण करतात, शिवभजनात रमतात, त्यांच्या पुण्याची गंतीच होत नाही. जे रुद्राक्ष धारण करतात त्यांना शुक्र गृहिणी वंदन करतात. केवळ रुद्राक्षाचे साधे दर्शन जरी घडले तरी सुद्धा भक्त भाविक तरुण जातात. सर्व वर्णाच्या, सर्व आश्रमाच्या स्त्री, पुरुष, बाल आणि वृद्ध ह्या सर्वांनी शिवनामोच्चारण हे सदैव करावे. ज्या शिवाचे कीर्तन, नामस्मरण हे आवडत नाही, त्याचे मन त्यात रमत नाही, तो अत्यंत अपवित्र मानावा. त्याची तुलना ही केवळ शृंगारलेल्या निर्जीव प्रेताशीच होऊ शकते. अशा अभक्ताने, मिष्ठानाने जरी भोजन केले तरी ते पशु समान मानावे. मोरपिसावर असंख्य डोळे असतात, पण ते पाहू शकतात का? तसेच हा मनुष्य तर आहे, पण त्याचा काही उपयोग आहे का? तर नाही. शिवनाम इतके थोर आहे की वाचेने केवळ शिवशिव असे म्हटले असता पापाची मूळच राहत नाही. अशा पोथ्या पुराणांची उघड ग्वाही आहे. जो त्या जगदमध्ये शिवास नमन करतो, त्यास भक्तिभावाने वंदन करतो, त्यास साक्षात ब्रह्मादी विविध देवताही वंदन करतात. जो स्वतः जगद्गुरु आहे, जो अपर्णेचा पती आहे, जो शुद्ध चैतन्यरूप आहे, जो आनंदाचा कंद आहे, जो भाग्यवंत आहे, जो विश्ववंदे आहे, त्या सदाशिवास विनम्र भावे वंदन असो. जो 5 मुखांचा, 15 डोळ्यांचा, भक्तांचा सखा, भार्गवाचा वरदाता आहे, जो भेदातीत आहे, भूतनाथ आहे, त्या देवाधिदेवास नमन असो. हे देवा, तू तुझ्या सर्व भक्तांचे कल्याण करणारा आहेस. तू संकटकाळी धावून रक्षण करणारा आहेस. तू अलौकिक कीर्तीचा आहेस. या सकल ब्रह्मांडात तुझा जय जयकार गरजत आहे. हे देवा, मी तुला अनन्य भावाने शरण आलो आहे. हे सदाशिवा, हे शंकरा, माझे कल्याण कर. सर्व प्रकारच्या संकटापासून माझा सांभाळ कर. नित्यपाठाच्या 42व्या समाप्त. सद्गुरू ब्रह्मानंदांना साक्षी ठेवून श्रीधर कवी म्हणतात की या 42व्या म्हणजे संपूर्ण शिवलीला अमृताचे सारस मानावे. त्याचे भक्तिभाविकांनी श्रद्धेने नित्य पठण करावे. संपूर्ण ग्रंथाचे पारायण आणि ह्या 42व्या ह्या सारखेच फल प्रदान करणारे आहेत. ज्याप्रमाणे उसाचा रस गाळून त्यापासून गूळ आणि मग साखर तयार केली जाते, तसेच सर्व शिवलीलामृताचे मंथन करून ह्या 42व्या सार रूपाने निवडून काढलेल्या आहेत. ज्यांना त्यांच्या प्रापंचिक व्यग्रतेमुळे जर संपूर्ण ग्रंथ वाचणे शक्य नसेल किंवा कित्येक वेळा आळसाने ते केले जात नसेल, हे लक्षात घेऊन भक्तांच्या सोयीसाठीच ते 42व्या वेगळ्या काढून दिल्या आहेत. तो भक्तवत्सल परमात्मा हा आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी वेगवेगळे उपाय करीत असतो. तो दीनदयाळू परमात्मा भक्तांसाठी सदैव झटत असतो. मात्र काही कृतज्ञ लोक मुखाने त्याचे साधे नावही घेत नाहीत. कल्याणकारी शिवनाम हे भक्तांच्या तोंडात यावे यासाठी साधू संत प्रयत्न करतात, पण अभागी जीव मात्र त्या हितकारक नामाकडे दुर्लक्ष करतात. काही गंमत आहे पहा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत तोंडाने इतराची निंदा केली जाते, पण कल्याणकारी देवाचे नाम मात्र काही केल्या घेतले जात नाही. जर संपूर्ण ग्रंथाचे वाचन आपल्याला शक्य झाले नाही तर किमान ह्या 42व्या तरी भक्तांनी आदराने वाचाव्यात. जो भक्त पंचाक्षरी, षडाक्षरी किंवा मृत्युंजयाच्या मंत्राचा नित्य जप करतो त्याने काशीच्या बाबा विश्वनाथाचे दर्शन घेतल्यासारखे होते. त्यास तसा पुण्यलाभ होतो. हे सर्व सिद्ध मंत्र हे त्या विश्वनाथाच्याच मुखातून आलेले असल्याने त्याच्या पाठकास तो भगवान स्वतः भेट देतो. यासाठी मी त्या शिवाचा सेवक तुम्हास हीच विनंती करतो की तुम्ही त्या कल्याणकारी शिवास
नित्य मनात स्मरा. पंचाक्षरी, षडाक्षरी, मृत्युंजय अशी शिवाचे सर्व सिद्ध मंत्र या शिवलीलामृत ग्रंथात प्रसंगानुरूप सांगितलेले आहे. हा ग्रंथ तुम्ही कधीही दुर्जनाच्या हाती देऊ नका. कोणाही अभक्तास यातील गुपित काही सांगू नका. हा ग्रंथाचा 15वा अध्याय पूर्ण करीत असताना या श्रीधराचे हेच सांगणे आहे की जे भक्त निंदक नास्तिक आहेत त्यांना प्रयत्नपूर्वक या ग्रंथाच्या ठेवीपासून दूर ठेवा. या श्री शिवलीलामृत ग्रंथाचा मूळ आधार हा स्कंद पुराणाचा आहे. हा सर्व भाव स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडात सांगितलेला आहे. त्या स्कंद पुराणात महर्षी व्यास यांनी जो शिवमहिमा देवभाषेत म्हणजेच संस्कृत भाषेत सांगितलेला आहे तोच सर्व भाग मी इथे केवळ तुमच्यासाठी प्राकृत मराठी भाषेत अनुवादित करून सांगितलेला आहे. ही त्याच्या प्रसन्नतेचीच खूण आहे. जे मला भगवान शिवानी कानी सांगितले तेच तेवढ्याच भक्तिभावाने श्रद्धेने मी ग्रंथाच्या पानावर शब्दांकित केले आहे. यात काही कमी जास्त झाले असेल तरी त्याचा दोष हा माझ्याकडे नाही, कारण हे माझे कर्तृत्व नाही. हे शिवा, हे कर्पूर गौरा, हे ब्रह्मांड सौख्यदातारा, या श्रीधराच्या हृदयरूपी कमळाभोवती रमणारा तूच भुंगा आहेस. तू अक्षय अभंग असा दयानिधी आहेस. हा श्री शिवलीलामृत ग्रंथ हा उसासारखा सर्वच गोड आहे. त्याच्या श्रवण पठन सुखाची गोडी भक्त भाविकांनी अवश्य चाखावी. भाविकांनी हा ग्रंथ ही लेखन सेवा गोड मानून तिचा स्वीकार करावा हीच नम्र विनवणी करून हा ग्रंथ इथे समाप्त करतो. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात वर्णन केलेल्या श्री शिवलीलामृत ह्या ग्रंथाचा 15वा आणि शेवटचा अध्याय इथे समाप्त होतो. श्री सांबा सदाशिवार्पणमस्तु. इति श्री शिवलीलामृत समाप्त. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी.